बाहेर आहेत सगळं तुझं का? तुझी सासू स्वतःला फार शहाणी समजते का? काय झालं आणि तू अशी उगाच का चिडते? खोटं बोलून तिने मला लग्नाला तयार केलंय आणि आता सगळ्यांसमोर मला टोमणे मारतेय. तिला माहित नाहीये का मी इथे का आले? अगं विसरले असतील. नाही, तिचा प्लॅन आहे माझा अपमान करण्याचा. का तूच प्लॅन केलास? तुझा काही भरोसा नाहीयेस आनंदी? ताई प्लीज. आनंदी, तुझ्या सासूला मी खूप चांगल्या प्रकारे ओळखते. आता बघच, बघ मी तिला कशी पूर्ण उरते. ताई, घरात बाहेरच्या बायका आल्यात म्हणून तरी गप्प बस. म्हणूनच जास्त मजा येणार आहे. तू कसं सगळ्यांसमोर महेशला थम्सअप केलं होतंस, आता बघ सगळ्यांसमोर मी कशी मजा करते. स्वानंदी, काय ग? काय गप्पा मारत होते तेवढ्या आत? काय नाही हो काकू, मी स्वानंदीला हे सांगत होते की तुझ्या सासूबाई गळ्यात मंगळसूत्र म्हणून फक्त काळ्या मणाची पोत घालतात, तरी सुद्धा किती छान दिसतात. आई, मंगळसूत्रात सोनं फक्त दाखवण्यासाठी असतं ग. काळ्या मण्यांची पोतच खरी. संपदा, मी नेहमी हेच मंगळसूत्र घालते. पण तुमच्याकडे इतर दागिने पण असायचे ना काकू? आणि ही अशी साडी का नेसलीये, इतकी साधी? तुमच्याकडे तर एवढ्या भारी भारी साड्या असायच्या. आणि तुम्ही साड्या तयार पण करून घ्यायचा ना, काहीतरी पैठण्या आणि बऱ्याचशा साड्या. एवढी साधी साडी आणि अंगावर दागिने नाही. तुम्हाला असं पाहण्याची सवय नाही हो, फार वेगळं विचित्र वाटतं. तुमची साडी फार सुंदर आहे. आवडली का तुला? हो, अगं विणूनच घेते मी, मला हवी तशी. म्हणजे कसं आहे ना, सुती साड्या हवी असेल तर नगर, पैठणी वगैरे हवी असेल तर येवला, आणि इथे तिथे जायचं असेल तर इंदोर. कसं ना संपदा, फार लहान आहेस तू अजून. त्यामुळे कळत नाही अगं तुला, प्रसंग कुणावरही येऊ शकतो नाही का? कळतं मला. हो. तर एवढंच की तुमच्या या अवस्थेबद्दल मला फार वाईट वाटतंय. तुला वाईट वाटतंय का माझ्या या अवस्थेबद्दल? पण तुला माहित नसेल तर एक गोष्ट सांगते तुला. मी आजही माझ्या सासरी राहते, माझ्या आवडत्या माणसांबरोबर. आई, काय झालं? ललिताताई फोन नाही उचलत आहेत. मी काय म्हणते, आपण जाऊया का त्यांच्या घरी? नाही म्हणजे समोरासमोर भेटूनच बोलूया. ए बायानो, नका ग घाई करू. गरम आहे जरा प्रकरण. एक रात्र जाऊ द्या, तोपर्यंत ती पण शांत होईल. हो ग, पण त्या कोणाशी सुद्धा न बोलता गेलेत. कुणाचा निरोप सुद्धा घेतला नाही ग त्यांनी. आजी प्लीज तू असं सारखं सारखं नको बोलूस, माझं टेन्शन आणखीन वाढतंय. संपदा, तुला आता बरं वाटत असेल ना? चांगल्या कार्यात विघ्न आणलं, बहिणीच्या संसारात बिघाड घातला. तुला आता कसं शांत वाटत असेल? आई, मी काही मुद्दाम करत नव्हते. मी तर ललिता काकूंची विचारपूस करत होते. आणि मला काय माहित त्यांच्या घराच्या लिलावाच्या बातम्या पेपरमध्ये आल्या. आणि तुझ्या पाहुण्या तरी अशा कशा ग? त्यांना काय गरज होती मध्ये मध्ये बोलायची? गप्पा बस संपदा.
घरातलाच माणूस जर अब्रूची लक्तर वेशीवर टांगायला निघालं ना तर बाहेरच्यांचं काय ग? ते तयारच असतात आगीत तेल ओतायला आणि वर तमाशा बघायला. कुणाला गप्प करणार आहेस तू? ए बायानो, मी काय म्हणते, जरा शांत राहा ना. कशाला तोंड वाजवताय? अगं पण ही आता एवढी 25 वर्षाची घोडी आहे, तिला अक्कल नाही का जरा सुद्धा? तरी बरं वसंता घरात नव्हता, नाहीतर त्यांनी हिला जागेवर ठेवली नसती. हे बघ संपदा, तुला ललिता त्यांची माफी मागायला हवी. हा, ए मी का माफी मागू? का मागशील ना तू माफी? हे सगळं तू मुद्दाम सायली नको. स्वानंदी ताई, तू एवढी चांगली वागतेस ना, म्हणूनच ही ताई तुला त्रास देते. ए सायली जुईली, तुम्ही आज जा. मोठ्यांच्या बोलण्यात तुम्ही पडायचं नाही. चला आज जा. अनिता, तू मुलींची तोंड गप्प केलीस, पण ललिता ताई गप्प बसतील का? अगं त्या स्वानंदीचा रागराग नाही का करणार? हे बघ संपदा, तू जर का माफी नाही मागितलीस ना तर मला बाबांशी बोलावं लागेल. तुला कोणाशी बोलायचं त्याच्याशी बोल. मी काय कोणाची माफी नाही मागणार. अगं काडीची तरी लाज आहे का बघ हिला. त्या सायलीचं तोंड आपण बंद केलं, पण मला तर आता असं वाटायला लागलंय ना, हिनीच मुद्दाम केलंय सगळं. मी का मुद्दाम करू? सगळ्या गावाला माहितीये त्यांचे तमाशे. अगं संपदा, पण हे सगळं आत्ताच बोलायची गरज होती का? त्या तुझ्या बहिणीच्या सासूबाई आहेत, एवढं तरी लक्षात ठेवायचं होतंस. तिला स्वतःच्या सासूची नाही फिकीर, बहिणीच्या सासूचा मुलायजा ठेवणार आहे ती. बच्ची आत्या, तुम्ही का मध्ये बोलताय? म्हणजे हा प्रॉब्लेम आमच्या घरचा आहे. तुम्ही परक्या आहात, लक्षात आहे ना? हे तू नाही मला सांगायचं, आजी सांगते, नाही तर अनिता अंजली सांगेल. तू नाही सांगायचं. तू स्वतःच परकी आहेस या घरामध्ये. तू काय तोंडवर करून बोलतेस ग माझ्याशी? आणि हे बघ, असल्या घरच्यांपेक्षा ना ती बाहेरची परवडली मला. कारण तुमच्या सुखासाठी स्वतःच्या महत्वाच्या कामांवर तुळशी पत्र ठेवून इथे धावत येते ग. त्या पोरीचं तोंड बघ, एक शब्द बोलत नाहीये ती. अगं तिच्या तोंडाकडे बघून तर तिच्या सासूची माफी माग. मी कोणाचीही माफी मागणार नाहीये. संपदा, संपदा, आणि मी किती वेळा सांगितलंय स्वानंदीला, त्या संपदाच्या नादी लागू नको, दूर राहा तिच्यापासून, सावध राहा. पण ही गळ्यात गळे घालायला जाते आणि त्या संपदाची हिंमत वाढत जाते. हे नाही चालणार. तिने माझा अपमान केला, मी ते सहन केलं, पण माझ्या आईला कोणीही बोललेलं मला चालणार नाही. मी तिला तुझी माफी मागायला लावेन, आणि जोपर्यंत ती तुझी माफी मागणार नाही तोपर्यंत तू स्वानंदीला घरी नाही आणणार?